त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांनी चिंता करायची काही गरज नाही. हो उलट यावर्षी पिकं चांगली येणार आहेत. हो बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 27-28ला पुन्हा खूप पडणार आहे. 27-28ला हो. बरोबर. समजा 2 वर्ष जास्त 1 वर्ष कमी. हो. बरोबर आहे. हे शेतकऱ्यांनी गणितच लक्षात ठेवून द्यायचं. हो आणि पेरणीच्या तारखा कोणाला कोणत्या राहणार? विचारायचं नाही, मला सुद्धा विचारत जाऊ नका म्हणा. हो हो 2 बरोबर आहे. वर्षी आता लक्षात ठेवा ना. हो आता 24-25 खूप पडला, हो 27 कमी पडणार, पुन्हा हो 27-28 खूप पडणार, हो 28-29 कमी पडणार. बरोबर बरोबर आहे. हॅलो नमस्कार सर. हा नमस्कार. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला काल बऱ्याचशा भागातनी पाऊस व गारपीट पाहायला मिळालेली आहे सर. हो, धर्माबाद मी गेलो होतो ना तिकडं. हो धर्माबाद, नायगाव, हो नांदेड जिल्ह्यात बरेच ठिकाणी झाले. हो हो बरोबर आहे सर. आणि कोल्हापूरकडे पण पाऊस झाला, गारपीट झाली. हो हो नक्कीच बरोबर आहे सर. शेतकऱ्याला म्हणा आणखीन आज आज आणि उद्याचे दिवस चान्स आहे. आज आणि उद्याचे दिवस. हो. हो अं, आज आणि उद्या काढून घ्या, कारण की ना 18, 19, 20, 21 हां पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा हां 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 सगळ्या विभागामध्ये ह्या ना 4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, पावसाळ्यासारखा. पावसाळ्यासारख्या पुढील 4 दिवसामध्ये. हो. मात्र सर त्याच्यानंतर पुन्हा हो परत एकदा येणार आहे. हो का परत पुन्हा मी एकदा अजून आहे. हो. बापरे मग ते कोणत्या 25, तारखेला राहणार? 25, 26, 27, 28, 29. हो का? हो. हां हां बरं सर आता हे जे 4 दिवस पाऊस राहणार पावसाळ्यासारखा तर हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रभाव टाकणार तर त्याबाबत सांगावे सर. सगळीकडे एक एक दिवस सगळीकडेच जाणार आहे, जोरात वारं, पाऊस आणि गारपीट राहणार आहे. हो का? हं. मात्र सर आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंता निर्माण झालेली आहे कारण की ज्या शेतकऱ्यांची पिके काढणीस आलेली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची पिके काढणीस थोडेसे लेट होणार आहे म्हणजे 8-10 दिवस ज्यांना लागणार आहे त्यांच्या मनामध्ये एक चिंता निर्माण झालेली आहे की आम्ही काढायला पाहिजे का थोडं थांबवलं तरी चालेल. लय हिरवं असलं तर कशाला काढायचं. हो पण कसं गारपीट वगैरे शेतकरी घाबरतात गारपिटीला म्हणजे बुवा जे मी काय आपल्याला. केलं माहिती आहे का, माझं स्वतःच उदाहरण सांगतो. गहू हो हो होता माझा हो 30 गुंठे. हं, थोडा कडीकाठानं थोडे हिरवे होते, हं, हं, काल घेतले काढून. हं. म्हणलं आता ते भिजल्यावर नुकसान झालं, पुन्हा तुम्हीच म्हणता तुम्हाला कळत असून तुम्ही नाही हो हो काढलं. बरोबर आहे. मी काढून घेतला, म्हणलं मशीन होती, आपण काय करू, दुरुस्त करून आणू त्याला. ते हो हो ठुश्याला बरोबर आहे बरोबर आहे. ठुश्या निघतं जरा हो जास्त. हो ट्युशन निघते बरोबर आहे. म्हणून म्हणलं काढला, हो वाळू घातला हो आणि मला मशीन मधून हे करून आणू. हो आता हो आपल्याला माहिती आहे पाऊस येणार आहे, मग आपण कशाला ठेवायचं. नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे. मी माझं काढलं.